नमस्कार. हवा कोणाची या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे. अर्थात अटीतटीच्या लढाईमध्ये सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं या लोकशाहीनं. अर्थात हा विजय लोकशाहीचा असला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं, परंतु याच लोकशाहीचं मत नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी आज आपण कोपरगावमध्ये आलो आणि इथल्या स्थानिकांशी आपण संवाद साधणार आहोत आणि समजून घेणार आहोत या अटीतटीच्या लढाईमध्ये जिंकणार कोण आहे. अर्थात लोकशाहीचा विजय होणार आहे की नाही, किंवा हवा कोणाची आहे. विजय चव्हाणके. तुम्ही किती वर्ष येते? माझ्या आमच्या 2 पिढ्या चालल्या आहेत. माझा जन्मच इथं झाला आहे. पाण्याची सोय कशी आहे? एकदम खूप छान आहे सध्या तरी. कोणत्या माध्यमातून किंवा कोणत्या टप्प्याटप्प्याने पाण्याची सोय झाली? आमचे आशिष दादा काळे आमदार आहे ना, त्यांनी चांगली सुविधा केली कोपरात. चांगली सुविधा, पाण्याची चांगली सुविधा केली. रस्त्याची सोय कशी आहे? रस्त्याची बी खूप छान सोय आहे सध्या तरी. विजेची सोय कशी आहे? एकदम चांगली. एकंदरीत या सगळ्याचं श्रेय कोणाला द्या? आशिष दादा काळे यांना. आत्ताचे आमदार आहेत काय? हो. त्यांच्याविषयी आणखी वेगळं मत तुमचं की विकासाच्या माध्यमातून? तर काय म्हणायचं, विकासाच्या माध्यमातून आणखी त्यांची काय? सध्या तरी अशी परिस्थिती आहे कोपराव शहरात. मोकट जाण्याचा प्रश्न मार्गी लावत दादांनी. मोकट जाण्याचा खूप त्रास होतो कोपराव शहराला, कारण 2-3 हे पण झाले ॲक्सिडेंट. आताच्या निवडणुका आहेत त्यांच्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाला पाहता? सध्या तरी अशी परिस्थिती कोपरात काकाजी कोर्ट यांना पाहतो आम्ही. काका कोयटे आहेत ते आता उभे राहिले. त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. हो खूप त्या आहे. शिक्षण संस्थांचं कुठेतरी विद्यार्थ्यांच्या असू दे तरुणांच्या असू दे माध्यमातून विकास होतोय नक्की 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 ना. आता काका कोयटे उभे राहिले तर काका कोयटेंचं म्हणजे काम असू दे आणि शाळेचं मार्गदर्शन असू दे, यामुळे कुठेतरी विकास बदलेल असं वाटतं. 100%. एकंदरीत आणखी कोणत्या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे त्यांनी? काकांनी कोणती कामं केली पाहिजे? कोणती कामं राहिली आहेत अशी वाटतं ती केली पाहिजे? शहरात आहे ना, तुम्हाला एक मोकट जाणार प्रश्न सांगितला. आणखी ना धुळीचा प्रश्न एक मिटला पाहिजे. आमदारांचा तुमच्याबरोबरचा संवाद कसा आहे? म्हणजे ते तुमच्याबरोबर छान चांगला आहे ना. तुम्ही वैयक्तिक वैयक्तिक. ताई तुमचं नाव काय? माझं स्मिता विजय रोडे, शिवाजीनगरमध्ये राहतो आम्ही. किती वर्ष झाली इथे राहता? आम्ही 20 वर्ष झाली. इथे पाण्याची सोय कशी आहे? पाणी आता व्यवस्थित येतं, 5 वाजता येतं, म्हणजे रेग्युलर येतं आम्हाला पाणी. मागच्या काही वर्षांमध्ये पाण्याची सोय कशी होती आणि आता काय बदल जाणवतो? नाही, पाणी स्वच्छ येतं आहे आता आणि वेळेवर येतं आहे. मागचे काही वर्ष पाणी कसं होतं? आणि आता पाणी त्यावेळी खराब होतं, खूप काळं पाणी यायचं, महिना पाणी येत नव्हतं. आता दिवसाआड म्हटलं आहे ते, पण आता सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आता जसं त्यांना जमेल तसं देतील असं आम्ही आशा धरून आहे त्यांच्याकडे आता. आणि जे काम करतं त्यांच्यावरच आपण अपेक्षा ठेवतो. आता हे नगर आम्हाला 10 वर्षामध्ये व्यवस्थित आम्हाला सोयी दिल्या आहेत. रस्ते, पाणी आणि झाडूवाली यायला लागली आमच्याकडे, आता गटारी काढणारे यायला लागले. बाकी आमची काही तक्रार नाही आहे. आता तक्रार आम्हाला फक्त आता आम्हाला कशा मागण्या आहेत आमच्याकडे अजून, कारण रस्ते चांगलेच झाले, त्यांनी पेव्हिंग ब्लॉक वगैरे बसवलेत, त्यांच्या मानाने भरपूर सुधारणा केली आहे. पण आम्हाला आता अशी अपेक्षा आहे आमची की जो पूर्ण करतो त्याच्याकडनंच आपण अपेक्षा ठेवतो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचे जे शिकलेली मुलं आहेत ते बाहेरगावी जातात सर्व्हिससाठी, तर त्यांना काहीतरी व्यवसाय निर्माण करावा. काही MIDC सारखे मोठे जे कंपन्या वगैरे आहेत ते आपल्या उपलब्ध व्हावेत, कारण शाळा शिक्षण संस्था सगळ्यांनीच काढल्यात, पण शिकून मुलांनी पुढे काय करायचं हे आमचा प्रश्न मोठा आहे आता. आणि हा आमचा पूर्ण व्हावा ही अपेक्षा आहे आता नवीन लोकांकडून. सोय चांगल्या प्रकारे, रस्त्याची सोय चांगल्या प्रकारे, याचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही? आता आमदार आशुतोष दादा काळेंनी तर चांगलंच केलेलं आहे. ते रस्ते, पाणी त्या मानाने भरपूर चांगली सुधारणा झाली आहे. अजून गावात खड्डे जे आहेत ते थोडे तेवढे त्यांनी सुधारावे, जास्तीचे कामं करावेत ही अपेक्षा आहे अजून. आणि जो करतो त्याच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो. आता त्यांनी असं आम्हाला वाटतं की आता जे आमचे मुलं इंजिनियर होऊन बाहेर गावी जातात, ते बाहेर देशात जावं लागतंय, तर ते आपल्याकडे जर सुविधा झाल्या तर मुलं आईवडिलांना सोडून लांब जाणार नाहीत. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही नगराध्यक्ष म्हणून कोणाला पाहता? आता आम्ही दादा काका कोयटेंना केलं तर चालेल ना, काय बघू आता आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवू. नवीन चेअर आहे तर बघू जरा नवीन याच्यातून त्यांनी जर प्रगती केली, जशा शैक्षणिक संस्था काढल्या तसं आमचं तेच मत आहे ना. माझं एक ठाम मत आहे की आता मुलांना व्यवसायासाठी इकडे त्यांनी वळवलं पाहिजे, जे करून आपली मुलं, जे हुशार मुलं बाहेर गावी जातात ते गावात त्यांनी जर व्यवसायासाठी चांगला जर स्कोप दिला तर ते इथे राहतील मुलं. त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत
हां शैक्षणिक संस्थांचा खरं तर विकासाच्या माध्यमातून तरुणांच्या माध्यमातून कुठेतरी खरंच आंबोलीत बदल किंवा सहभाग जाणवतो का तुम्हाला? हां आहे ना, आमची नात पण त्या शाळेतच आहे. हं. आता काका कोयटे उभे राहिले आणि ते त्यांची सहभाग असेल आणि काळ्यांचं मार्गदर्शन असेल तर अर्थात इथल्या बदल आणि कायापालट होऊ शकतो का असं वाटेल? हो वाटतंय असं. तर पहिल्या नगरसेवक याच्यावरून असं आमच्याकडे जर ज्यांची कामं चांगले आहेत त्याच्यावरून आम्हाला एक आशा आहे. आणखी कोणत्या प्रकारची कामं तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षित करता? ते सर्व्हिसच्या मुलांचे बायकांना बी लघु उद्योग मिळावे, काहीतरी कामं मिळावे, हीच अपेक्षा आहे, बाकी काय. आमदारांचा तुमच्याबरोबर म्हणजे संवाद होतो का? आमदारांचं आता त्यांचे नगरसेवक वगैरे आहेत त्यांचा होतो संवाद. आपण काय डायरेक्ट त्यांच्यापर्यंत बोलायला काही जात नाही. पण पहाडेताई वगैरे कायम आमच्या संपर्कात आहेत, शिलेदारताई. तुम्ही जे सुझाव देतात किंवा तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातात? हो जातात. एकंदरीत जर हवा कोणाची असं विचारलं किंवा कोण निवडून येईल असं विचारलं तर वैयक्तिक काय वाटतं, कोण निवडून येईल? असं वाटतंय काका कोठे येतील म्हणून. काका कोयटेंच्या बाजूने कल आहे असं वाटतं? असं वाटतंय. ताई तुमचं नाव काय? मंदाकिनी रमेश टेके. किती वर्ष इथे राहता? आम्ही आता 45 वर्ष झाले. इथे तुम्हाला पाण्याची सोय कशी आहे? आता चांगली आहे. पहिल्या काही वर्षांपूर्वी कशी होती? नाही, आम्हाला खूप त्रास झाला पाण्याचा. पण दादा जसे निवडून आले ना, जसे नगराध्यक्षाच्या याच्यामध्ये त्यांनी खूप सुधारणा केली, खूप चांगले कामं केली. आमचे रस्ते, गटारीचे कामं अजून पण अपेक्षा आहे त्यांच्याकडून का होतील म्हणून. रस्त्यांची सोय कशी आहे इथे? चांगली. मागच्या काही वर्षांपूर्वी 10 वर्षांपूर्वी कशी होती? खूप खराब होते. नाही, एकंदरीत या पूर्ण बदलाचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही? आम्ही दादांनाच देऊ. दादा. हां. काका म्हणजे दादांचं आणखी काय कार्य तुम्हाला वाटतं की हे खरं तर अमरावती बदल घडवलं आहे इथे त्यांनी? खूप चांगला बदल घडवला. सगळे रोडचे कामं, गटरीचे कामं. परत जेव्हा त्यांना फोन केला यांना नगराध्यक्षाला यांना तर लगेच आमचं म्हणजे पाणी का बरं उशिरा आलं तर लगेच फोन उचलून लगेच सांगणार का मंदार पाडे हे शिलेदारबाई सगळे सांगा ते आम्हाला व्यवस्थित सगळं म्हणजे असं. महिलांच्या दृष्टिकोनातून त्यांचं काम कसं आहे? चांगलं आहे, चांगलं आहे. आगामी निवडणूक आहे, हां. निवडणुकीच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाला पाहता? आम्ही काका कोयटे, मंदार पाडे, शिलेदारबाई. काका कोयटेंचं कोणतं काम तुम्हाला वाटतं की यामुळे ते नगराध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना पाहतो? नाही, त्यांचं कामं भरपूर सगळे चांगले आहे. ते नसते राजकारणामध्ये नसून सुद्धा त्यांनी सगळे कामं करेले आणि आता पण करतील एवढी अपेक्षा आहे आम्हाला. त्यांच्या शिक्षण संस्था आहेत. हो. त्या शिक्षण संस्थेचा कुठेतरी विद्यार्थ्यांच्या असू दे तरुणांच्या मध्ये असू दे विकासामुळे कुठेतरी त्याच्यामुळे चालना मिळते असं वाटतं? हो, सगळं चांगलं आहे त्यांचं. आणि गोरगरिबांना, वृद्धाश्रम यांना गळे बेपो असतात करतात, सगळं व्यवस्थित करतात. आता काका उभे राहिले, हां. आता त्यांचा सहभाग असू दे आणि काळेसाहेबांचं त्यांच्यावर मार्गदर्शन असू दे, हां. त्यामुळे कुठेतरी बदल दिसून येईल का? येईल, नक्की येईल. आमदारांचा तुमच्याबरोबर थेट संवाद असतो? नाही, आमचा नाही संवाद आमदार बहुतेक कधी. म्हणजे आम्ही फक्त मंदार पहाडे, शिलदार साहेब यांच्या संगच. आमदारपर्यंत आम्ही बोलू शकत नाही कधीच. नाही, त्यांचं कधी म्हणजे हेच होत नाही ना, कधीच संवाद म्हणजे येत नाही का, टाईमच पडत नाही ना कधी. काही सांगायचं असलं की यांना मंदार पाड्याला यांनाच सांगतो आम्ही. एकंदरीत कोणतेही प्रश्न उद्भवण्याच्या अगोदर सोडवला जातो असं तुम्हाला हो. वाटतं? किंवा तो प्रश्न तिथपर्यंत पोचले. हां, यांना सांगितलं ना मंदार भाऊला यांना, ते लगेच आम्हाला म्हणजे सगळं काम व्यवस्थित करते.